या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसाचा आधार घेत काही उद्योगांनी पुन्हा एकदा आपल्या रासायनिक घटकांचं विषारी पाणी थेट पंचगंगा नदीत सोडल्यानं संपूर्ण परिसरात प्रदूषणाचा भयानक परिणाम दिसून येत आहे. यामुळे तेरवाड बंधारा ते शिरढोण पुलापर्यंत मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत आहेत. नदीकिनारी मृत माशांचं दृश्य पाहून स्थानिक नागरिक आणि शेतकरी संतप्त झालेत. नृसिंहवाडी संगमापर्यंत या काळात दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रवाह सुरू असून परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी घसरल्याने जैवविविधतेवर मोठा परिणाम झाला असून ही स्थिती शेतकऱ्यांसाठी चिंतेची ठरत आहे. पाण्याचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ या गंभीर प्रकाराकडे गांभीर्यानं पाहत नसल्याचा आरोप शेतकरी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. या मंडळाची भूमिका केवळ कागदी पुराव्यांपुरती मर्यादित आहे. स्थानिक प्रशासनाकडून अथवा मंडळाकडून कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नसल्यानं कर्करोग आणि साथीचे आजार बळावत आहेत, असा गंभीर आरोप विश्वास बालीघाटे यांनी केला आहे. पंचगंगा नदी ही लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. तिचं रक्षण करणं प्रत्येक जबाबदार यंत्रणेचं कर्तव्य आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे डोळेझाक करत आहे. आम्ही हा प्रकार खपवून घेणार नाही. मंडळानं तात्काळ तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आला आहे.